कार्यक्रमाला उपस्थित असणारे विधिमंडळातील माझे सहकारी बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे, आयुक्त कृषी सूरज मांढरेजी, तसंच नवीनच ज्यांच्यावर पुणे महानगरपालिकेची आयुक्त म्हणून जबाबदारी टाकलेली आहे ते नवल किशोर रामजी, कविता द्विवेदीजी, उमाकांत दांगटजी, डॉक्टर राजाराम देशमुखजी, अनिल मेहरजी, संजय सावंतजी, बीबी ठोंबरेजी, चेतन डिठियाजी, प्रशांत गिरबानीजी, ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिला ते आपल्या जिल्ह्याचे पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, बँक ऑफ महाराष्ट्राचे संजय वाघजी, दत्तात्रय गावसाने कृषी सहसंचालक, तसंच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळेजी, डॉक्टर महानंद मानेजी, सूरज मडकेजी, कृषी विभागाचा उपस्थित असणारा सर्व आमचा अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, राज्यातून, जिल्ह्यातून, देशातून, विविध भागातून आलेले सर्व माझे प्रतिनिधी, शेतकरी बांधव, वेगवेगळ्या संस्थांचे प्रतिनिधी, स्पर्धेमध्ये भाग घेतलेले सर्व स्पर्धक बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, सुरुवातीलाच आपल्या कृषी विभागाने आयोजित केलेल्या ॲग्री हॅकेथॉनच्या आपल्या सर्वांच्या साक्षीनं पुणे आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकेथॉनचं उद्घाटन झालं असं मी सुरुवातीला जाहीर करतो। मला आत्ताच जिल्हाधिकारी सांगत होते की विशेषतः तामिळनाडू, कर्नाटक, नवी दिल्लीतनं संख्या मोठी आहे, परंतु देशातल्या प्रत्येक भागातून, प्रत्येक राज्यातून, पार जम्मू काश्मीरपासून इथं स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे। वेगवेगळ्या 150 जणांची आपण निवड केलेली आहे। तुम्ही सगळेजण उपस्थित आहात। साधारण 60% आपल्या महाराष्ट्रातनं आलेले आहेत, म्हणजे 90 लोक, आणि 40% तुमच्या माझ्या देशातून आलेले आहेत, म्हणजे 60, असे 150ची संख्या आहे। हॅकेथॉन ही प्रामुख्याने IT आणि संलग्न क्षेत्रात वापरण्यात येणारी संकल्पना आहे आणि त्यामध्ये काही जण एकत्र येऊन विविध समस्यांच्यावर उपाययोजना तसंच नाविन्यपूर्ण संकल्पना सादर त्या ठिकाणी करतात आणि याच धर्तीवर आपण पुणे आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉनचं आयोजन केलेलं आहे। ही बाब अतिशय महत्त्वाची आहे। काळ बदललेला आहे, काळानुरूप आपल्याला पण काही बदल करावे लागतील। राज्य सरकारच्या तर्फे, आमच्या कृषी विभागाच्या तर्फे आमच्या शेतकऱ्यांच्या करता इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं लागणार आहे। वेगवेगळे जे प्रयोग होतात ते प्रयोग आमच्या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोचवावे लागणार आहेत। नवीन जो शेतकरी शेती करू पाहतोय त्यालाही त्याच्यामध्ये आवड आहे, त्याला आपण संधी दिली पाहिजे आणि त्याला सर्व गोष्टीची उपलब्धता करून दिली पाहिजे। मी आपल्याला सगळ्यांना आवर्जून सांगू इच्छितो की अनेक वर्ष राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना, विशेषतः अर्थमंत्री म्हणून बरेच वर्ष मी काम करतोय आणि कोरोनाच्या काळामध्ये देशामध्ये ज्या समस्या निर्माण झालेल्या होत्या विकास दराच्या बाबतीमध्ये, त्यावेळेस कृषी क्षेत्राने देशाला आणि आपल्या राज्याला फार मोठा हातभार लावलेला होता। ही गोष्ट आम्ही कधी पण विसरू शकत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या देशाची अर्थव्यवस्था कृषी आणि कृषीपूरक उद्योगावर आधारित आहे आणि त्याच्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्याच्या करता, कृषी क्षेत्रातील समस्यांचं निराकरण करण्याच्यासाठी, कृषी क्षेत्रातील नवकल्पनांना प्रोत्साहित करण्यासाठी हे ॲग्री हॅकेथॉनचं आयोजन करावं
अशा प्रकारची एक संकल्पना, एक कल्पना पुढं आली। जितेंद्र डोडींनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला, आमच्या कृषी विभागाने पुढाकार घेतला, राज्याचा प्रतिनिधी म्हणून मलाही ती कल्पना आवडली। मी माणिकराव कोकट्यांना आणि बाकीच्या सगळ्यांना आज रस्तोगी काही कारणानिमित्त येऊ शकले नाही, परंतु बाकीचे सूरज मांढरे जे असतील, बाकी सगळे आम्ही लोक असू, त्याच्यामध्ये कृषी विभागाने अतिशय योगदान दिलं। त्याच्यामध्ये ज्युरी म्हणून ज्या जणांची निवड करण्यात आली त्यांचंही या क्षेत्रातलं योगदान खूप मोठं आहे आणि त्याच्यामुळं या संकल्पनेतूनच आजच्या ह्या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे, ह्याची पण नोंद आपण सर्व सहकाऱ्यांनी घ्यावी। बंधू भगिनींनो, मला तुम्हाला जरूर सांगायचं, कारण लवकरच आपल्या देहूवरून आणि आळंदीवरून माऊलीची आणि तुकोबाची त्या ठिकाणी वारी निघणार आहे। मोठ्या प्रमाणावर वारकरी संप्रदाय दर्शनाच्या निमित्तानं पांडुरंगाकडे जात असतो। त्याच्यामध्ये संत तुकाराम महाराजांची पालखी, माऊली महाराजांची पालखी, अनेक पालख्या वेगवेगळ्या भागात येतात, परंतु ह्या दोन पालख्या फार महत्त्वाच्या गणल्या जातात आणि त्याच्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर श्रद्धाळू सगळे वारकरी त्याच्यामध्ये सहभागी झालेले असतात। त्याच्यामुळं पुणे आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकेथॉनच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मला संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आठवतो, जैसा काळ तैसा चालावे, वास्तव दावोनी वर्तन करावे, नव्या रीतीने आचरावे, पंथ न सोडता। याचा अर्थ असा आहे की जसा काळ बदलतो तशी आपली चाल, आपली वागणूक आणि आचारधर्म देखील समजून घेत बदलावी। नवीन गोष्टी आपण सगळेजण आत्मसात करताना आपली खरी दिशा, पंथ सोडू नये, म्हणजेच आत्मा, श्रद्धा आणि नीती यामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे। तुम्ही पहा, इथं अनेक जण आहेत, त्यांचे पंजोबा, खापर पंजोबा, आजोबा, वडील हे सगळे शेती करत होते आणि आता नवीन पिढी देखील शेती करते, परंतु खापर पंजोबाच्या काळातली शेती आणि आताच्या काळातली शेती ह्याच्यामध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे आणि तुम्ही फक्त तुमच्या शेतावर ते बदल करू शकत नाही, त्याला राज्य सरकारचं पण पाठबळ असलं पाहिजे, त्याला कृषी विभागाचं पण सहकार्य असलं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये जे संशोधन होतं ते संशोधन देखील ज्यांनी केलेलं आहे त्या सगळ्या सायंटिस्टचं देखील योगदान त्याच्यामध्ये महत्त्वाचं असलं पाहिजे आणि त्याच्यामुळंच हे जे काही आता मी अभंग सांगितला तो काळानुरूप वर्तन आणि आत्मसात करण्याची प्रेरणा देतो आणि हीच खऱ्या अर्थाने आजच्या ॲग्री हॅकेथॉनला लागू पडते। म्हणजे आपण कृषी क्षेत्रात आपली मूळ भूमिका ही न सोडता नवनवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केलं पाहिजे असा त्याच्यातनं अर्थ निघतो। आजपासून 3 जूनपर्यंत कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर ॲग्री हॅकेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ही राज्यातल्या तमाम शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय आनंदाची अशा प्रकारची बाब आहे। त्याच्यामुळं मी जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे आणि त्यांच्या सर्व टीमचं, कृषी मंत्र्यांचं, आयुक्तांचं आणि तसंच आमच्या सचिवांचं सगळ्यांचंच अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा त्या ठिकाणी देतो। ॲग्री हॅकेथॉनसाठी संकेतस्थळ तयार करण्यात आलं, मला आठवतं आहे 5 एप्रिलला आम्ही माझ्याच हस्ते त्याचं उद्घाटन केलं आणि त्या संकेतस्थळावर प्राप्त झालेल्या अर्जांची पडताळणी 40 तज्ज्ञांचं पॅनल आपण तयार केलेलं होतं आणि भाग घेतलेले स्पर्धक आता आपल्या नाविन्यपूर्ण संकल्पना, आपल्या उपाययोजना, सोल्युशन इथं त्या ठिकाणी सादर करणार आहे। स्पर्धेतून पुढे येणाऱ्या नवउद्योजकांना इन्क्युबेशन सपोर्ट करण्यासाठी काही संस्था ह्या निश्चितपणे पुढे आलेल्या आहेत, त्यांच्यासोबत सामंजस्य करार ज्याला आपण MOU म्हणतो तोही केला गेलेला आहे। ज्युरी पॅनलकडनं प्रत्येक प्रवर्गातील विजेते आणि उपविजेते अंतिम करण्यात येतील, त्यांना मोठ्या रकमेची बक्षिसं आपण देणार आहोत, ही पण उल्लेखनीय बाब आहे। 3 तारखेला या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि देशाचे कृषी मंत्री शिवराजजी चौहानजी साधारण 12:30ला तो कार्यक्रम होण्याची शक्यता आहे। टायमिंगमध्ये पुढं मागे झालं तर तुम्हाला आम्ही कळू, परंतु त्यांना आपण निमंत्रित केलेलं आहे आणि ह्याच्यातून आपण बक्षिसाचं वाटप करणार आहे। पण मला एक गोष्ट आमच्या कृषी मंत्र्यांनी
आणि आपल्या कृषी आयुक्तांनी लक्षात आणून दिली की दादा जरी 16च बक्षिसं आपण ठेवलेली असली तरी देखील उर्वरित सर्व सहभागी ज्या व्यक्ती आहेत, ज्या संस्था आहेत, त्यांना शासनासोबत कायम राहतील अशा प्रकारची व्यवस्था आमचा कृषी विभाग आम्ही सगळेजण करू. त्याबद्दल तीळमात्र शंका कुणी मनामध्ये बाळगू नका, कारण आता सगळ्यांनाच खूप बक्षिसं द्यायची म्हटलं तर ती यादी खूप मोठी होत होती. म्हणून आम्ही त्याच्यातनं 16 निवडलेले आहेत. परंतु ज्यांना निवड झाली नाही ते देखील तेवढ्याच तोडीचे आहेत. त्याच्यात काही फार 19-20 करण्यासारखं नाही आहे. याही गोष्टीची नोंद आपण सर्व सहकारी मित्रांनी या निमित्तानं घ्यावी. राज्यातील कृषी क्षेत्राला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन आपल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याच्यासाठी ॲग्री हॅकेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि ह्याच्यातून जलसंधारणासह सिंचनाच्या नव्या पद्धती, शाश्वत शेतीसाठी आधुनिक उपाययोजना, कीटकनाशक आणि जैविक खतांचे वैज्ञानिक उपयोग, शेतीमालाची विक्री साखळी सुधारण्यासाठी ई-मार्केटिंग आदी उपाययोजना करण्यात येणार आहे. आणि ही खूप महत्त्वाची बाब आहे. आत्ता बोलत असताना कृषी मंत्र्यांनी इथं उल्लेख केला, ते मधी शेजारच्या राज्यामध्ये गेलेले होते. तिथं युनिव्हर्सिटी विद्यार्थ्यांना खाजगी कंपन्यांशी जोडून नवोपचार निर्माण करण्यासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स हे सुरू करण्याचा त्यांनी आत्ता मनोदय व्यक्त केला. त्यांनी सांगितलं की बाबा हे जर आपण केलं तर साधारण 15 कोटी रुपये आपण घातले तर त्याच्यामध्ये बाकीची रक्कम मोठ्या प्रमाणावर ती कंपनी त्या ठिकाणी देते. आणि त्याच्यातून माझ्या आणि माणिकरावांच्या आत्ता बोलणं झालं, साधारण आपले 6 रिजन आहे महत्त्वाचे: अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे आणि कोकण, अशा या सगळ्या, संभाजीनगर, ह्या सगळ्यामध्ये आपल्याला एक अशा प्रकारचं सेंटर त्या ठिकाणी सुरुवातीला आपण उभं करूया. त्याकरता 30 जूनला आम्ही पुरवणी मागण्या सादर करणार आहोत. मला सूरज मांढरे तुम्हाला आणि माणिकराव तुम्हालाही सांगायचं आहे, रस्तोगीलाही सांगा की 90 कोटी रुपये ही जी काही बेंगलोर स्थित कर्नाटकची कंपनी आहे त्यांच्याकरता आपण उपलब्ध करून देऊ. आणि पहिल्यांदा तुमच्या माझ्या महाराष्ट्रातल्या 6 विभागामध्ये हे सेंटर आपण सुरू करू. याचं नाव सिडसा आहे, सिडसा, सेंटर फॉर इनोव्हेशन अँड स्मार्ट ॲग्रिकल्चर. आणि हे केलं पाहिजे. शेवटी आज तुम्ही मोठ्या विश्वासाने देवेंद्रजी, एकनाथरावजी, मी, आम्हाला सगळ्यांना 5 वर्षाच्या करता संधी दिलेली आहे. आणि त्याच्यातून जेवढं काही वेगवेगळ्या घटकाकरता, त्याच्यातला महत्त्वाचा घटक म्हणजे आमचा शेतकरी, त्या शेतकऱ्याच्या करता, इतरही घटकाकरता, पण शेतकऱ्याच्या करता जे जे काही देता येणं शक्य असेल ते देण्याच्या करता राज्य सरकार हे कुठं कमी पडणार नाही याबद्दलची खात्री आणि विश्वास देखील मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं देतो. आजपासून हे सगळं होत असताना याच्यामध्ये मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की स्पर्धेतून पुढे येणाऱ्या नव उद्योजकांना इन्क्युबेशन सपोर्ट करण्यासाठी काही संस्था पुढे आल्यात. त्यांच्यासोबत आपण, मी मगाशी सांगितलं तसं, सामंजस्य करार वगैरे पण केलेले आहेत. आता याच्यातून आपण, मला आत्ताच सांगण्यात आलं की अलीकडच्या काळामध्ये आम्ही कीटकनाशकासाठी ज्या फवारण्या करतो त्याच्यातून बरेच आजार हे जो ग्राहक आहे त्या ग्राहकाला होत आहेत. आणि त्याच्याकरता आपल्या ॲग्रिकल्चर कॉलेज, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, इथं आमची एक लॅब आहे, परंतु त्याच्यामध्ये काही गोष्टी कमी आहेत. परवा मी आणि पंकजाताई मुंड्यांनी इथं पशुसंवर्धनाच्या एका लॅबचं उद्घाटन केलं. खूप चांगली लॅब, म्हणजे देशात नंबर 2ची लॅब ती आपण केलेली आहे. आणि आपल्याला 6 राज्यांची जबाबदारी त्या लॅबवर टाकलेली आहे. तशा प्रकारे माणिकरावजी, सूरजजी, आपण त्याला काय लागतंय ते मला सांगा. आपण तशा प्रकारच्या सुविधा तिथं देऊ आणि जेणेकरून आमचा शेतकरी जे उत्पादन करतो ते उत्पादन
ग्राहकाला पण घेण्याच्या करता तेवढ्याच त्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्याच्या करता त्यांना कुठल्याही प्रकारचा आजार न होण्याकरता जी जी खबरदारी घ्यायला पाहिजे आणि जे जे काही नवीन त्याच्या संदर्भातले काही तंत्रज्ञान आलेलं असेल तर त्याच्या लॅबमध्ये त्या सगळ्या गोष्टी आणण्याच्या करता देखील मी तुम्हाला मदत करीन. तुम्ही काही काळजी करू नका. ते आपल्याला करणं ही काळाची गरज आहे आणि तशा पद्धतीनं आपण करूया. त्याचबरोबर मला कृषी हॅकॅथॉनच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता आज जगामध्ये सर्व क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जातो. आता कुठलंही क्षेत्र त्याच्यापासून बाजूला राहिलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळं कृषी क्षेत्रामध्ये देखील प्रयोग गेले 2 वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी चाललेले आहेत. जगात पण चाललेले आहेत, आपल्या देशात पण झालेले आहेत, आपल्या राज्यात पण चाललेले आहेत, आपल्या जिल्ह्यात पण झालेले आहेत आणि त्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राज्यातील युवा संशोधक, स्टार्टअप्स आणि कृषी तज्ज्ञांना एकत्र आणून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं आपल्या शेती संबंधी समस्या सोडवण्याचा प्रयत्न हा आपण करणार आहोत. शेतीतील समस्यांवर उपाययोजना तयार करणाऱ्या आणि नाविन्यपूर्ण संकल्पना सादर करणाऱ्या कृषी क्षेत्रातील विद्यार्थी, संशोधक आणि अभियंते यांच्यासाठी हा कार्यक्रम म्हणजे एक उत्तम अशा प्रकारचं व्यासपीठ ठरेल असा विश्वास मला आहे. आणि आपण ह्याच्यात भर जो काही देणार आहोत त्याच्यामध्ये सिंचनाच्या आधुनिक पद्धतीनं आणि जलसंधारण उपाययोजना, शाश्वत शेतीसाठी जैविक खताचा आणि कीटकनाशकाचा प्रभावी वापर, शेतीमाल विक्रीसाठी ई मार्केटिंग आणि तंत्रज्ञानावर आधारित उपाय, हवामान अंदाज प्रणाली आणि स्मार्ट शेती उपाय, स्वयंचलित सिंचन आणि नवी शेती तंत्रज्ञान विकसित करणं आणि संशोधक स्टार्टअप्सला वित्तीय आणि तांत्रिक मदत या निमित्तानं करणं, या सगळ्या गोष्टी आपण इथं करणार आहोत. या ॲग्री हॅकॅथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या संशोधकांना देखील त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना मांडण्याची संधी ही मिळणार आहे. यशस्वी संकल्पनांना वित्तीय आणि तांत्रिक मदतही दिली जाणार आहे. तसंच खाजगी कंपन्यांच्या सहकार्यानं हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात साकारण्यात येणार आहे. ही बाब खरोखरीच अतिशय महत्त्वाची आहे. पुणे आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉन हे महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला नवी संजीवनी देणारं ठरेल याबद्दल माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही. शेतीमध्ये शासकीय खर्चानं भांडवली गुंतवणूक करून शेती उत्पादनात वाढ कशी आणता येईल याबाबत विचार सुरू आहे. आमच्या कृषी विभागातील प्रयोगशील अधिकारी, निवृत्ती अधिकारी आणि प्रयोगशील शेतकऱ्यांचं ज्ञान, विद्यापीठातील ज्ञान तसंच परदेशातील आलेलं ज्ञान, पिकांचे वाण लोकाभिमुख कसे करता येतील या दृष्टिकोनातनं आगामी काळामध्ये प्रयत्न करण्यात येतील असा शब्द देखील मी या निमित्तानं आपल्याला देतो. समाजात गुणवत्तेला महत्त्व देणारा एक वर्ग निश्चित आहे. आरोग्याविषयी जागरूक असलेला वर्ग समाजात असून अन्न किती महाग असलं तरी विकत घेणारा एक वर्ग आहे. उत्पादनामध्ये प्रचंड वाढ होणं म्हणजे स्वयंपूर्ण झालो असं काही म्हणता येणार नाही. उत्पादनात गुणवत्ता राखली जाणं, व्यवस्थित त्याची जाहिरात होणं, बाजारपेठ मिळणं आणि त्याला बाजारभाव मिळणं ही मूल्य साखळी आपल्याला निर्माण करायची आहे. हवामान बदलामुळं देखील शेतीपुढं खूप आव्हान आहे. एका क्षणात शेतीचं प्रचंड नुकसान होतं. कधीही 100 वर्षात मे महिन्यात शेवटच्या आठवड्यामध्ये पाऊस पडलेला आम्ही बघितला नाही. मी ज्या भागातनं प्रतिनिधित्व करतो त्या भागामध्ये वर्षाला सरासरी 14 इंच पाऊस पडतो. एकाच दिवसात 13 इंच पाऊस पडला. एका दिवसात 13 इंच पाऊस. काय त्या शेतकऱ्यांनी करावं? त्या बिचाऱ्याचं ओढे नाल्याच्या शेजारी जमीन किंवा नदीच्या शेजारी जमीन तिथं बरंचसं वाहून गेलं. कधी कधी काही गोष्टी पण थोड्याशा चुकतात. कधी अलीकडे शेती आहे, पलीकडे शेती आहे आणि मध्ये एक पाईप टाकायचा आणि आपण जायला यायला रस्ता करायचा त्या ओढ्यावर किंवा सारीवर आणि नंतर पाऊस आला की ते पाणी त्या नळीमध्ये बसत नाही आणि सगळं ते चोकअप होतं आणि दोन्हीकडची जमीन खरडून वाहून जाते. आपण पण आपल्या पद्धतीनं कामं करत असताना थोडंसं त्याचा पुढं काय दुर्गामी परिणाम होणार आहे याही बद्दलची खबरदारी घेतली पाहिजे. खरं तर साधारण असा 25, 26, 27 तारखेला कधी पाऊस पडत नाही पण तो यावेळेस पडला आणि कधी नव्हे ते उजनी धरणाला पण
बरंचसं पाणी त्या ठिकाणी आलं, अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्याच्यामुळं या सगळ्या बाबतीमध्ये हवामान बदलामुळं ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंगचं संकट म्हणतो, त्याच्यामध्ये अशा परिस्थितीत शासन म्हणून शेतकऱ्याच्या मागे उभं राहणं, आपला विचार अभ्यास आणि प्रत्यक्षात आणणं, त्यातून शेतकऱ्याला ज्ञान देणं ही काळाची गरज आहे. आणि बदलत्या काळात शेतीला कशी सुरक्षा देऊ शकतो, खर्च कसा आपण कमी करू शकतो, उत्पादन चांगल्या प्रतीचं कसं आपण घेऊ शकतो, त्याला उत्पादन घेण्यासाठी लागणाऱ्या सुविधा हे आपल्या राज्य सरकारच्या पासून कुठल्या प्रकारे देऊन त्यांच्या पाठीशी उभं राहता येणं शक्य आहे, या दृष्टीनं पण विचार करण्याची गरज आहे. अनेक शेतकरी शिक्षित नसले तरी ते निश्चितपणे प्रयोगशील आहेत. तंत्रज्ञानाची ओढ असल्यानं नवीन आव्हानांना सामोरं जाण्याची मानसिकता माझ्या शेतकऱ्याची आहे. शेतामध्ये बदल करणारे ते लोक आहेत. आज कृत्रिम बुद्धिमत्तेसारखे नवनवीन तंत्रज्ञान येते. हे ज्ञान काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात प्रत्यक्ष सुरू केलेलं आहे, परंतु या ज्ञानाला खात्री आणि संरक्षण देऊन शेतकऱ्याच्या मागं आश्वासकपणे उभं राहण्याचं काम हे आम्हाला शासनाला करायचं, आमच्या कृषी विभागाला करायचं आहे. शेतकऱ्यांच्यासाठी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी मनापासून काम केलं पाहिजे. आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन कुठं कमी पडणार नाही. आत्ताच परवाच्या कॅबिनेटमध्ये त्याबद्दलचे निर्णय देखील आम्ही निश्चितपणे घेतलेले आहेत. कृषी सहाय्यक नाव सुधारून आता सहाय्यक कृषी अधिकारी अशा पद्धतीनं ते नाव दिलं. पण सारखं संपाचा हत्यार काढू नका, उगीच काहीतरी करू नका. सर्वांना शासनाकडनं लॅपटॉप आणि सिम कार्ड पण आम्ही देणार आहोत. त्याच्यामुळं आता त्या लॅपटॉपचा वापर आणि त्या सिम कार्डचा वापर हा माझ्या शेतकऱ्याच्या करता निश्चितपणे चांगल्या प्रकारे झाला पाहिजे, असं सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना मी स्पष्ट सूचना करतो, विनंती करतो. त्याच्यामध्ये कार्यक्षम असा कर्मचारी वर्ग कसा राहील असाच आमचा प्रयत्न राहिलेला आहे. मोठ्या शहरात अनेक मोठ्या सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. त्या ठिकाणी देखील शेतकऱ्यांच्या मालाची तात्काळ विक्री होऊ शकते, फक्त त्याची जोडणी झाली पाहिजे. त्यासाठी पण समन्वय साधण्याचं काम करावं. त्याबद्दल कृषी मंत्री माणिकराव बाबासाहेब पाटील आणि तुम्ही सहकार खातं, त्यांच्याकडे एक तुमच्याकडं कृषी खातं आहे, या दोघांचा आणि पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये, नाशिकमध्ये अशा महत्त्वाच्या शहरांच्यामध्ये खूप अशा प्रकारच्या संस्था आहेत, गृहनिर्माण संस्था, आणि त्यांचा उपयोग करून आपण घेतला तर एक चांगल्या पद्धतीनं आमच्या शेतकऱ्याला त्याचा माल विकण्याच्या करता एक सोय होणार आहे. आत्मनिर्भर महाराष्ट्र घडवण्यासाठी, राज्याच्या कृषी क्षेत्राच्या प्रगतीची गती वाढवण्यासाठी आपण किती समर्पण भावनेनं काम करतोय, यावरच तुमच्या माझ्या महाराष्ट्राच्या कृषी विभागाचं भविष्य अवलंबून आहे. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्यासाठी ॲग्री स्टॅक नावाची योजना सुरू केलेली आहे. या योजनेत प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक फार्मर ID दिला जात आहे आणि हा नंबर म्हणजे शेतकऱ्याची ओळख आहे. अशी आपली आधार कार्डावर ओळख असते तशीच ही शेतीसाठी खास ओळख असेल. या नंबरमध्ये शेतकऱ्याची जमीन, त्यानं घेतलेलं पीक, मिळालेलं अनुदान, विमा, कर्ज याची सर्व माहिती जोडली जाईल आणि त्यामुळे भविष्यात कुठल्याही योजना मिळवण्यासाठी वारंवार कागदपत्र देण्याची गरज भासणार नाही. शासन शेतकऱ्याच्या खात्यावर DBT सरळ मदत व योजनांचा लाभ देऊ शकेल. कोणत्याही चुकीच्या नोंदी टाळल्या जातील आणि खऱ्या लाभार्थ्यापर्यंत योग्य पद्धतीचा लाभ पोहोचवण्याचं काम आम्हाला करता येईल. आजपर्यंत या योजनेमध्ये महाराष्ट्रातील जवळपास 1 कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी करून आपला नंबर प्राप्त करून घेतलेला आहे. शेतकऱ्यांनी जवळच्या तलाठी, त्याच्यामध्ये कृषी सहाय्यक किंवा महा ई सेवा केंद्रात जाऊन लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावी, असं पण मी आव्हान या निमित्तानं करतो. त्याच्यामध्ये सहाय्यक कृषी अधिकारी, चुकून कृषी सहाय्यक म्हणलो, सहाय्यक कृषी अधिकारी, ही योजना शेतकऱ्यांना डिजिटल ओळख देऊन सुलभ व जलद सेवा मिळवून देण्यास
मदत करणारे शासन कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक करायचं असं ठरवलं असून त्यातून शेतकरी आपल्या पायावर कसा उभा राहील या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे। कृषी विभागानं आपलं व्हिजन डॉक्युमेंट तयार करायचं आहेच, परंतु त्याची कालबद्ध अंमलबजावणी होणं हे तितकंच गरजेचं आहे। आपल्याला विकेल ते पिकेल हा दृष्टिकोन ठेवून शेतीमध्ये काम करायचं आहे। आम्ही शासनातर्फे ॲग्री स्टॅक, डिजिटल क्रॉप सर्वे, स्मार्ट सिंचन, कृषी डेटा मिशन, FPC सक्षमीकरण आणि सेंद्रिय शेती प्रोत्साहन यासारखे अनेक उपक्रम हे राबवतोय। शेतीमधून शाश्वत उपजीविका निर्माण करणं हाच आमच्या राज्य सरकारचा आणि कृषी विभागाचा मुख्य उद्देश आहे। विशेषतः ॲग्री स्टॅकद्वारे प्रत्येक शेतकऱ्याला युनिक ओळख दिली जाईल आणि त्यातून माहिती हॅकेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या स्टार्टअपसाठी अमूल्य ठरू शकते। आम्ही शासनामार्फत अशा नवकल्पनांना प्रोत्साहन देण्याच्यासाठी स्टार्टअप महाराष्ट्र, महाॲग्रीटेक मिशन, फिनटेक पॉलिसी अंतर्गत निधी, सल्ला आणि नेटवर्किंगच्या संधी उपलब्ध करून देत आहोत। शेती फक्त शेतकऱ्याची जबाबदारी नसून उद्योग, शास्त्रज्ञ, शासन आणि समाज यांचे संयुक्त उत्तरदायित्व आहे। या हॅकेथॉनमधून जे काही उपक्रम, कल्पना आणि उपाय पुढे येणार आहेत त्यांना आम्ही शासनातर्फे विचारात घेऊ। योग्य असल्यास त्याचा पायलट तत्वावर अंमलबजावणी करण्यासाठी देखील आमचं सरकार आणि आमचा कृषी विभाग पुढाकार घेईल। शेती केवळ अन्न देण्याची व्यवस्था नसून ती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे। ही समज ठेवून आपण जर एकत्र काम केलं तर महाराष्ट्राची शेती डिजिटल युगात जगात दिशा देणारी शेती बनेल, याबद्दल मला विश्वास वाटतो। साखर कारखान्यांनी देखील ऊस उत्पादन वाढीच्यासाठी शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता, AI तंत्रज्ञानाचा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे। यावर्षी ऊस पिकासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा AIचा आधुनिक तंत्रज्ञान बारामती आणि कृषी विज्ञान केंद्राने आणलेला असून या ऊस उत्पादनासाठी तसंच पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी याचा मोठा फायदा होणार आहे। ह्याच्यातनं पाण्याची बचत होती, खताची बचत होती, पिकाचं त्या ठिकाणी टनेज वाढतं, पिकाचं काळ त्याच्यातनं कमी होतो आणि जवळपास आम्ही यावर्षी 500 कोटी रुपये 2 वर्षाच्या करता ठेवलेले आहेत। परंतु माणिका माझ्या मनात आलेलं आहे की ते 2 वर्षाच्या करता न करता याच वर्षी तुम्हाला 500 कोटी रुपये लागले तरी मी देईन, तुम्ही काळजी करू नका, पण हे माझ्या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत गेलं पाहिजे। आत्ता ही मीटिंग झाल्यावर बीबी ठोंबरेंना कदाचित माहिती असेल, आज दुपारी साखर आयुक्त कार्यालयात एक आमची मीटिंग आहे, त्याच्यामध्ये आम्ही MSC बँकेच्या चेअरमनला बोलवलेलं आहे, प्रशासकाला, आणि ते पण साखर कारखान्यांना 2.5-3 कोटी रुपये असे काही ह्याच्याकरता देणार आहेत। आणि ते जर त्या शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं, म्हणजे तुम्ही शेतकरी आणि तुमचं 60 टन उत्पन्न आहे, तुम्ही याचा वापर करायचा, त्याकरता त्या तुमच्या जो कारखान्याला ऊस जातो तिथं MSC बँक त्या कारखान्याला पैसे देईल आणि त्याच्यातून तुमचं 60चं उत्पन्न 90 टन झालं तरच तुमच्या ऊसातनं पैसे कापले जातील, नाही झालं तर पैसे कापले जाणार नाही। इतकं चांगल्या पद्धतीचा हा प्रोजेक्ट आहे। दुपारी 2लाच त्याच्याबद्दलची आमची मीटिंग आहे, त्यामध्ये आम्ही काहीतरी चांगला निर्णय घेऊ हा पण विश्वास मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना देतो। या वर्षीच्या अर्थसंकल्पात आम्ही जाणीवपूर्वक मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि आमच्या मंत्रिमंडळाने शेतकरी, उद्योग, आरोग्य, रोजगार, शिक्षण आदी बाबींना अधिक महत्त्व देण्याचा प्रयत्न हा केलेला आहे। विकास कामावर परिणाम होऊ न देता महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत। कृषी पंपांना 3, 5, 7.5ला वीज बिल माफी, लाडकी बहीण योजनेला निधीची तरतूद आदींच्या करता पण आम्ही तरतुदी केलेल्या आहेत। दुधाच्या अनुदानाची रक्कम देखील दूध संस्थांच्यापर्यंत पोहोचवण्यात येते, त्याचा लाभ हा आमच्या शेतकऱ्याला मिळणार आहे। AIच्या तंत्रज्ञानामध्ये आपण सोयाबीन, आपल्यातली जी मेजर पिकं आहेत त्याच्यात सोयाबीन आहे, कापूस आहे, केळी आहे, फळबागा आहेत, ऊस आहे, अशा पिकांच्या करता आदींच्यासाठी पण आपण ते मका
किंवा कांदा ह्याच्यासाठी देखील वापरण्यात येईल. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्मार्ट शेती, शेती यांत्रिकीकरण, शेतीतील अपारंपरिक ऊर्जेचा वापर, ठिबकद्वारे विद्राव्य खतांचा वापर, कृषी अर्थव्यवस्था व विपणन व्यवस्थापन, हवामान अंदाज, स्वयंचलित सिंचन तंत्रज्ञान आणि पाणी आणि मृदा संदर्भात योग्य व्यवस्थापन, सेंद्रिय खतांचा योग्य वापर, कीड नियंत्रणासाठी तंत्रज्ञानाचा वापर आदींवर संशोधन करून शेतकऱ्यांना अधिक उत्पादनक्षम बनवण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे. या कार्यक्रमाच्या करता मला बँक ऑफ महाराष्ट्र, किसान फोरम, कृषी महाविद्यालय पुणे यांनी पण सामाजिक बांधिलकीच्या भावनेतनं सहकार्य केलेलं आहे. त्याही सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांचंही कौतुक करतो. त्यांनाही पुढच्या वाटचालीच्या करता मनापासून शुभेच्छा देतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना माझी एवढीच विनंती आहे की ह्या हॅकेथॉनमधून नवे विचार, नवं नेतृत्व, नवे भविष्य हे आपल्या कृषी क्षेत्रामध्ये कसं घडेल याबद्दल निश्चितपणे आपल्याला यश मिळेल असा प्रकारचा विश्वास मी व्यक्त करतो. सर्व सहभागी झालेल्यांचं मी संकल्पनांचं त्यांच्या ज्या काही आहेत त्याला देखील मनपूर्वक शुभेच्छा या निमित्तानं देतो. ही सुरुवात आहे. मगाशी माणिकरावांनी सांगितलं तसं हा पहिल्यांदा आपण हा प्रयोग करतोय. ह्याच्यामध्ये कदाचित काही त्रुटी राहतील. कुठल्याही एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात करत असताना अतिशय बिनचूक सगळं घडतं अशातला भाग नाही. ह्याच्यातल्या ज्या त्रुटी राहतील त्या पुढं आपण दुरुस्त करू. त्याच्यामध्ये बदल कसे करता येतील हे आपण त्या बाबतीमध्ये बघू. हे पण आपण सर्वांनी लक्षामध्ये घ्यावं. आणि खरोखरीच आपल्या काळ्याईची इमाने इतबारे सेवा करत असताना आपण त्याच्यातून आपल्याला एक चांगल्या पद्धतीनं पाठबळ मिळावं, आर्थिक आपल्याला पाठबळ मिळावं, तुम्हाला कुटुंबाला त्याचा चांगला आधार मिळावा आणि जगामध्ये आपला महाराष्ट्र, आपला भारत आणि आपले बहादर शेतकरी हे कुठं कमी पडत नाही अशा पद्धतीनं आपण या सगळ्या पुणे ॲग्री हॅकेथॉनच्या माध्यमातून आपल्या शेतावर चांगले चांगले प्रयोग करून आणि त्याच्यामध्ये सूरज मांढरेजी तुम्हाला तसंच रस्तोगीला आणि तुमच्या सगळ्या टीमला स्वतः माणिकरावांचं लक्ष आहेच, माझंही लक्ष आहे, परंतु तुमचंही अतिशय गतीनं ह्या सगळ्या गोष्टी करा आणि ॲग्रिकल्चर विभागाच्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्याच्यामध्ये मनापासून साथ द्या आणि खरोखरीच त्याच्यातनं एक चांगल्या प्रकारचा बदल हा आपल्या भागामध्ये झाला आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये झाला आहे. हे चित्र उद्याच्या काळामध्ये निर्माण व्हावं अशा प्रकारची अपेक्षा मी आपल्या सर्वांच्याकडनं या निमित्तानं करतो. आणि आज आपण सगळेजण ह्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपलं मनापासून स्वागत देखील करतो आणि ह्याचा पुरेपूर आज उद्या परवा तुम्ही लाभ घ्या अशा प्रकारची विनंती तुम्हाला करतो. सातत्य टिकवायचं आहे, सातत्य टिकलं पाहिजे. फक्त नव्याचे 9 दिवस राहता कामा नये. त्याच्यामध्ये कुठं कुठं अडचणी येतील त्या तुम्ही आमच्या कानावर घाला. त्या अडचणी दूर करण्याच्या करता अख्खं महाराष्ट्राचं शासन आम्ही तुमच्या पाठीशी उभं करू हा विश्वास मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना देतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.